मतदारांना आवाहन करतो त्यांनी बारामतीचा भविष्याचा विचार करून मतदान करावे असे आवाहन करत बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी आलेलो आहे। मतदारांना आवाहन करतो त्यांनी बारामतीचा भविष्याचा विचार केला पाहिजे। शरद पवार यांना मनात ठेवून तिथे मत द्यायला गेलं पाहिजे। शरद पवारांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव लक्षात ठेवून त्यांनी मतदान करावं। माहिती ऐवजी महाविकास आघाडीला मतदारांनी मतदान करावं अशी विनंती योगेंद्र पवार यांनी केली आहे। मध्ये आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला मी इथं आलेलो आहे आणि दरवेळेला आम्ही इथंच काटेवाडीमध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो। मतदारांना काय आवाहन कराल की बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे। पवार साहेबांनी केलेला विकास, त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव, हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय। आपण पवार साहेबांना सोडलं नाही, त्यांच्या सोबत आपण राहिलो आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदारांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो। तुम्ही मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल नेला होता अशी एक हे सुरू आहे। मोबाईल नेला होता का? नाही, तुम्ही विचारू शकता त्यांना। मोबाईल मी बाहेरच ठेवलेला, पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा, मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते कळेल। दुसरा एक मुद्दा बिटकॉइनच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे आणि विकासासाठी ही निवडणूक लढली।